SRA, म्हाडा, सिडको, खाजगी जमीन किंवा सरकारी जमीन यांचे या जमिनीवरील पुनर्वसन योजनेनंतर सदरची जमीन कोणाच्या मालकीची राहते। तर मित्रांनो, यापूर्वी मी आपली जर जमीन म्हणजे आपल्या बिल्डिंगची जमीन जर मूळ मालकाच्या नावावर असेल, सोसायटीच्या नावावर नसेल, तर ती सोसायटीच्या नावावर करून घ्या म्हणून यापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता। त्या अनुषंगाने बरेचशा लोकांनी मला कमेंट करून विचारले की जर जमीन SRA, म्हाडा, सिडको, सरकारी जमीन किंवा खाजगी जमीन यांच्या मालकीची असेल आणि ती पुनर्वसनामध्ये त्यावर बिल्डिंग बांधलेली गेली असेल, तर ती जमीन कोणाच्या नावावर राहते किंवा कोणाच्या मालकीवर राहते। तर आपण प्रथम समजून घेतले पाहिजे SRA म्हणजे काय। SRA म्हणजे ही एक शासनाची यंत्रणा आहे किंवा एक विभाग आहे शासनाचा, जो स्लम डेव्हलप एरिया म्हणजे झोपडपट्टी ज्या ठिकाणी आहे अशा झोपडपट्टीच्या ठिकाणचे पुनर्वसन करून झोपडपट्टी धारकांना त्या ठिकाणी घरे बांधून देण्याचं काम ह्या विभागामार्फत केलं जातं। तर अशा विभागामार्फत जर एखादी सरकारी जागेवरील झोपडपट्टीवर जर घरे बांधली गेली किंवा बिल्डिंग बांधली गेली, तर अशा बिल्डिंगची जागेची मालकी ही शासनाचीच राहते किंवा एखाद्या संस्थेची असेल तर त्या संस्थेचीच राहते। फक्त फ्लॅट धारकांना किंवा ज्यांना पुनर्वसन मिळते अशा लोकांना फ्लॅटची मालकी मिळते व इतर हक्क मिळतात, परंतु मूळ जमीन ही शासनाच्या मालकीचीच राहते। तसेच खाजगी जमिनीवर SRA प्रकल्प जर राबवला गेला तर अशा वेळी देखील खाजगी जमीन जर मालकाच्या संमतीने दिलेली असेल तर SRA मार्फतीने मिळालेल्या फ्लॅट धारकांना त्यात संस्था निर्माण करून त्या संस्थेमार्फत त्या जमिनीचा भाग भांडवलाद्वारे विशिष्ट हक्क मिळवता येतो। तसेच जर ही सरकारी जमीन असेल म्हणजे म्हाडा, सिडको किंवा SRA यांच्या मार्फतीने पुनर्वसन केले